नमस्कार आणि मित्रांनो, आम्ही आलोय करवडीला. उद्या करवडीचं बिनजोडचं मैदान आहे. बिनजोडच्या मैदानची रूपरेषा घेऊया. हे हॉटेल व्यावसायिक आलेत, मुंबईचे आहेत आणि बैलजोडे बी दोन आले तिथे. बैलजोड्या पण दोन आलेत. आता सांगते किरणबेशे, काय सांगाल? नमस्ते. सालाबाद प्रमाणे याही वर्षी दरबार केसरी जे मैदान या ठिकाणी बिनजोडचं मैदान बंदीच्या अगोदरपासून या फाटीवरती मैदान संपन्न होतं. जी करवडी फाटी या ठिकाणी बिनजोडला अतिशय उत्तम फाटी म्हणून या ठिकाणी संबोधली जाते. असं या ठिकाणी 5व्या पर्वातलं भव्य आणि दिव्य दरबार केसरी या ठिकाणी उद्या बिनजोडचं मैदान संपन्न होतंय. अनेक बैलगाडी मालकांचे या ठिकाणी फोन आले होते की मैदानाला या ठिकाणी कोणत्या प्रकारे पाऊस आहे का, परंतु पाऊस नाही. आणि अनेक बैलगाडी मालकांचे असा संभ्रम होता की मैदानाला या ठिकाणी खडा आहे, परंतु सकाळपासून या ठिकाणी सर्व फाटी लोटायचं काम चालू आहे. फाटीला कोणताही दगड नाही. तरी मी सर्व बैलगाडी मालकांना आव्हान करतो की उद्या भरपूर संख्येने या ठिकाणी या बिनजोडच्या मैदानासाठी या ठिकाणी आपण उपस्थित राहायचं आहे. हॉटेल व्यावसायिक बोलते, हॉटेल यांचं मुंबईचं हॉटेलवाले काय सांगाल? मी आता कडवडी दरबार हॉटेलला वस्तीलाच आलो होतो. शुभम भाऊचा फोन होता का उद्या कडवडी पाठीवर बिनजोडचं मैदान आहे. तर मी सांगू इच्छितो, ठाणा, रायगड, पालघर या सर्व बैलगाड्यांना माझी एक विनंती आहे, सर्वांनी बिनजोडसाठी यावं. इथं चांगल्या प्रकारचं म्हणजे मैदान एकदम सुटसुटीत, ऊन पडले कडकडीत आणि कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही. बैल पण दरबार हॉटेलला पण गाड्या उतरलेल्या आहेत आणि माझे स्वतःचे पण बैल आले. आणि त्याच प्रकारे तुमची मुंबईवाल्यांची जी पण खाण्यापिण्याची जी सोय आहे, आपल्या आगरी कोळी पद्धतीचं जेवण आई गावदे हॉटेल, मी सुद्धा इथे उपस्थित आहे पाठीवर. आणि तुमची पण चांगल्या पद्धतीने सोय होईल, जेवण खाण्याची कुठले हाल होणार नाही. तर सर्व बैलगाड्यांना विनंती आहे तर सर्वांनी या उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्या. चांगल्या प्रकारे मैदान भरणार आहे. सगळे टॉपचे बैल येणार आहे तिकडे. ऑलरेडी होतेच, मागच्या 2 दिवसापूर्वी मैदान झाले. सर्व बैल वस्तीलाच आहे तिकडे मुंबईचे आणि बिनजोडसाठी ते सर्व येणार आहेत. सर्वांनी या. नमस्कार.